संजय भाऊ खोडपे सुद्धा इथे आलेले आहे आणि सुलभाताई पण आलेले आहे। त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा। त्यांनी सुद्धा काल अजितदादा सोबत या सगळ्या आंदोलनाबाबत सांगितलं आहे। एडतकर दादा पण आहे। मला वाटते दोन शब्द तुम्ही थोडं सांगा, काय तुमचे गुण काही। आज आम्ही इथं बच्चूभाऊला विनंती करायलाच आलो होतो। आमचं राठोड साहेबाशी आणि जी चर्चा झाली त्याच्याप्रमाणे आलो होतो। काल आम्ही अजितदादा आणि आम्ही सोबत अकोल्याला होतो। त्यावेळेस पत्रकारांनी दादाला प्रश्न विचारले होते। त्यावेळेस त्यांनी त्या प्रेसच्या माध्यमातूनच बच्चूभाऊंना विनंती केली होती की बा आपण चर्चा करू, परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण की तुमच्यासारखा लढवय्या नेता आम्हाला अमरावतीसाठी पाहिजे आहे। कारण की यातून जे काही पुढं कॉम्प्लिकेशन होतील, आपल्या तब्येतीमध्ये कॉम्प्लिकेशन होतील। शेवटी वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे विचार असते, परंतु माणूस जो असते, जो लढणारा माणूस असते, त्या लढणाऱ्या माणसाचं अस्तित्व कुठेही असलं तरी ते प्रमुख अस्तित्व जिवंत असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे। प्रश्न सातत्यानं कोणतेही सरकार असलं प्रश्न चालूच असते, परंतु जोपर्यंत असे लढवय्ये लोक राहणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही। आणि अमरावतीकरांचं आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला असा लढवय्या नेता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे की जो पूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे। आणि त्यांनी जे आंदोलन केलं आहे याचा 100% आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे, याच्यात कुठलंही दुमत नाही। कारण की काली आता मी इकडे येताना अजितदादांशी बोलूनच आलो होतो की मी बच्चूभाऊच्या भेटीला जाणार आहे। आणि त्यांनी आज हा जो विनंतीला मान ठेवून आज त्यांनी पाणी श्रवण केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये आम्ही बच्चूभाऊ सोबत आहोत। अमरावतीचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत राहतील, कारण की हा लढा पक्षीय नाही आहे, हा कोणता राजकारणाचा लढा नाही आहे, हा शेतकऱ्यांचा लढा आहे। आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण अमरावतीचे सर्व लोक तुमच्यासोबत, आम्ही तुमच्यासोबत बच्चूभाऊ सोबत आहोत। आणि पुढे चालून हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रश्नामध्ये कशी मध्यस्थी करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ जो सरकारकडून भेटायचा आहे तो देण्यासाठी आम्ही सर्व संजूभाऊ राठोड गेले, शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, कारण की शेवटी आज राज्यामध्ये आपल्याला लढवय्ये नेते पाहिजे आहे। आणि बच्चूभाऊ जिथं जिथं अन्याय होते तिथं तिथं बच्चूभाऊ तयार असतात। म्हणून आपण आपल्या सर्वांच्या विनंतीला, तुम्ही सर्वांची विनंती होती की बच्चूभाऊंनी उपोषण मागे घेतलं पाहिजे। आणि लढा जो आहे तो उपोषण मागे घेतला, लढा चालूच राहणार आहे आणि आम्ही पण त्या लढ्यामध्ये राहणार आहोत। बच्चूभाऊसोबत बाकीचे जे कोणी उपोषणाला बसले होते त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि बच्चूभाऊचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी सर्वांची विनंती मान्य केली। आणि या पुढच्या काळामध्ये जिथं जिथं बच्चूभाऊ आम्हाला बोलवतील तिथं त्यांच्यासोबत राहू, एवढंच बोलतो। आणि आजचा जो त्यांनी विड्रॉ केलं त्याबद्दल त्यांचं सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं, ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथे येऊन आपला पाठिंबा बच्चूभाऊंना दाखवला आहे त्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद संजय भाऊ। महाजन जी आलेले आहे।